एक धनवान मनुष्याला 2 मुलं होते. एक लहान मुलगा दुसऱ्याचे ऐकणारा आणि मोठा मुलगा बापाचे ऐकणारा. एक दिवस लहान मुलगा वडिलांकडे येऊन म्हणाला, बाबा, माझ्या संपत्तीचा वाटा मला द्या. त्यावेळेस बापाने नाही म्हटले, परंतु छोटा मुलगा हट्ट करू लागला, म्हणून बापाने त्याला त्याच्या प्रॉपर्टीचा हिस्सा दिला. आणि तो छोटा मुलगा ते सर्व त्या संपत्तीची उधळपट्टी करून नंतर एका दूर देशी निघून गेला. त्या ठिकाणी दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्याच्या नंतर त्याच्याजवळ खर्च करण्यासाठी पैसा नव्हता, परंतु त्या ठिकाणी एका व्यक्तीकडे तो कामाला गेला. त्या ठिकाणी डुकरं चारण्याचं काम त्याला मिळालं. त्या ठिकाणी तो विचार करत होता की माझ्या बापाच्या घरी नोकरांना खाण्याची रेलचेल आहे आणि मी या ठिकाणी भुकेने मरत आहे. त्या ठिकाणी तो विचार करू लागला आणि डुकरं चारण्याचं काम त्याला मिळालं, परंतु त्या ठिकाणी तो खुश नव्हता. त्याला खूप पश्चाताप होऊ लागला या गोष्टीचा आणि त्याने विचार केला की मी माझ्या बापाकडे जाईल आणि बाबाला म्हणेल की हे बापा, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केला आहे. आणि त्याने पश्चाताप केला आणि तो आपल्या बापाकडे निघून गेला. ज्यावेळेस तो आपल्या बापाला भेटला त्यावेळेस बाप आनंदाने खुश झाला आणि आपल्या मुलाला गळ्यामध्ये गळा घालून एकदम आनंदाने तो उड्या मारू लागला. त्या ठिकाणी तो आपल्या मुलाला घेऊन आपल्या घरी गेला. त्या ठिकाणी आनंद उत्सव करण्यासाठी पहिले नोकरांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की माझा मुलगा परत आला आहे. असा चर्चा चालू असताना त्या ठिकाणी मोठा मुलगा त्या ठिकाणी बापाकडे आला आणि बापाला रागावू लागला की त्याने सर्व उधळपट्टी केली आणि मी तुमच्याजवळ असताना तुम्ही मला एकही करडू किंवा आनंद उत्सव करण्यासाठी माझ्यासाठी खर्च केला नाही. परंतु बाप आनंद करू लागला, कारण तो म्हटला की माझा मुलगा मेला होता, तो आता परत मिळाला आहे. उधळ्या पुत्राची गोष्ट कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशा छोट्या छोट्या बायबलमधील गोष्टी ऐकण्यासाठी होसान्ना चॅनल सबस्क्राईब करा. मी रोज अशा बायबलच्या छोट्या छोट्या गोष्टी अपलोड केल्या की पहिली गोष्ट सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येईल. येशू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. या गोष्टीमधून आम्हाला एकच शिकायला मिळते की ज्यावेळेस आम्ही देवापासून दुरावतो त्यावेळेस आम्ही पश्चाताप करून पुन्हा आम्ही आमच्या देवाकडे वळावं. जसं उधळ्या पुत्राने त्याने पश्चाताप केला आणि पुन्हा तो आपल्या बापाकडे गेला आणि बापाला म्हणाला की मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केला आहे. त्याने पश्चाताप केला आणि पुन्हा बापाने त्याला जवळ घेतलं. याच पद्धतीने परमेश्वरसुद्धा आम्हाला पुन्हा आमच्या पापाची क्षमा करेल आणि तो आम्हाला त्याच्या जवळ घेईल.